Welcome back to Vrishali Dikshit Life, a channel for soulful poems. नमस्कार, मी आहे वृषाली फ्रॉम वृषाली दीक्षित लाईफ. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी मनाला स्पर्शून जाते. पोएट्री, लेखन, भावना आणि बदलाची शक्ती. हे 5 मिनिट्स आणि हे 5 पॉईंट्स तुमच्या मनाचा खूप खोल प्रवास असणार आहे. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की मनात खूप काही आहे पण शब्दच सापडत नाही? लाईक इमोशन्स आर स्टक इनसाइड वेटिंग टू बी हर्ड. मी पण असंच फील केलं आहे. अँड दॅट्स व्हेन पोएट्री एंटर्ड इन टू माय लाईफ. ॲज अ फ्रेंड, ॲज अ हीलर. एक विचार आणि एक आवाज जो खरंच माझा स्वतःचा होता. इन दिस व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की रायटिंग आणि पोएट्री कसे तुमचे थॉट्स, फीलिंग्स आणि तुमची स्टोरी एक्सप्रेस करायला मदत करतात आणि कसे तुमचे सिंपल शब्द कोणाच्या लाईफला टच करू शकतात, हीलिंग आणि इन्स्पिरेशन देऊ शकतात. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. कारण कधीतरी या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण तुमचा खरा आवाज सापडेल थ्रू पोएट्री. पॉईंट नंबर 1, रायटिंग इज युअर माइंड्स रिफ्लेक्शन. कधी ना मनात खूप काही असते पण सांगता येत नाही. दॅट्स वेअर रायटिंग हेल्प्स यू. रायटिंग मीन्स तुमच्या मनातले विचार, इमोशन्स आणि पेन या सगळ्या गोष्टी शब्दात उभे करणे. पोएट्री गिव्स यू दॅट फ्रीडम जिथे तुम्हाला कोणी जज करत नाही, कोणाचंच अप्रुव्हल लागत नाही. तुमचं दुःख असेल, आनंद असेल, कन्फ्युजन असेल, जस्ट राईट इट डाऊन आणि बघा मन किती हलकं होतं ते. पॉईंट नंबर 2, पोएट्री गिव्स युअर फीलिंग्स अ ब्युटिफुल शेप. जेव्हा आपल्या भावनांना शब्द, रिदम आणि एक्सप्रेशन मिळतं ते वर्ड्स नसून एक एक्सपिरियन्स होतात. पोएट्री म्हणजे मनाचा नाजूक नृत्य किंवा एक कला आविष्कार. ती तुम्हाला स्वतःला समजून घेण्याला मदत करते आणि जगाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह दाखवते. दॅट्स द मॅजिक. कवितेतून तुमचं इनर वर्ल्ड बोलायला लागते. पॉईंट नंबर 3, तुमचं रायटिंग कुणाच्या लाईफला चेंज करू शकते. कधी एक सिम्पल पोएम, एक इमोशनल लाईन कुणाच्या तरी आयुष्यावर इफेक्ट करून जाते. तुमचे वर्ड्स कुणाच्या हृदयाला स्पर्श करू शकतात, कुणाला इन्स्पिरेशन देऊ शकतात, होप देऊ शकतात. दॅट्स द रिअल पॉवर ऑफ पोएम. इट्स नॉट जस्ट वर्ड्स, इट्स हीलिंग एनर्जी जी लोकांना कनेक्ट करते. पॉईंट नंबर 4, रायटिंग बिल्ड्स कम्युनिटी, नॉट जस्ट फॉलोअर्स. जेव्हा तुम्ही तुमचं रायटिंग शेअर करता, लोक त्यांच्या भावनांशी कनेक्ट होतात. कुणीतरी म्हणतं, हे मला पण असंच वाटलं होतं. अँड दॅट्स हाऊ कम्युनिटी बॉर्न. पीपल हू फील टुगेदर अंडरस्टँड ईच अदर आणि एकमेकांना ग्रो करायला मदत करतात. थ्रू रायटिंग वी क्रिएट कनेक्शन, नॉट कॉम्पिटिशन. पॉईंट नंबर 5, पोएट्री कॅन क्रिएट अ बेटर सोसायटी. जेव्हा प्रत्येक व्यक्तीला स्वतःला एक्सप्रेस करायला जागा मिळते ते फ्रस्ट्रेशन कमी होतात, अंडरस्टँडिंग वाढते. पोएट्री बिल्ड्स एम्पॅथी, अवेअरनेस आणि सेन्सिटिव्हिटी. लेट्स यूज अवर वर्ड्स नॉट टू फाईट but to heal, not to divide but to unite. आपण सगळे मिळून एक संवेदनशील आणि सुंदर सोसायटी तयार करूया. जर तुम्हाला पण वाटतं की तुमच्याकडेही काही सांगण्यासारखं आहे
तर जॉईन करा माझ्या फ्री पोएट्री रायटिंग वर्कशॉप सिरीजला. आपण एकत्र शिकणार कसं लिहायचं, कसं एक्सप्रेस करायचं आणि कशा तुमच्या स्टोरीज जगाला शेअर करायच्या. सबस्क्राईब करा वृषाली दीक्षित लाईव्हला आणि चला शब्दातून जगाला सुंदर बनवूया एका कवितेतून. You know, sometimes we don't just write poems, we write the pieces of our heart. Each line you write, each feeling you express, ते फक्त तुमचं नसून लोकांसाठी ते एक इन्स्पिरेशन बनते. पोएट्री टीचेस अस टू फील, टू हील अँड टू कनेक्ट. आणि मला वाटतं आजच्या व्हिडिओतून तुमच्या मनाला एक सॉफ्ट स्पार्क नक्की मिळाला असेल. टू स्टार्ट रायटिंग, टू स्टार्ट एक्सप्रेसिंग अँड टू लेट युअर इमोशन्स फ्लो फेअरलेसली. जर तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे पण काही सांगण्यासारखं आहे, देन जॉईन माय फ्री पोएट्री रायटिंग वर्कशॉप सिरीज. आपण एकत्र शिकणार कसं लिहायचं, कसं शेअर करायचं आणि कसं शब्दातून एक चांगला चेंज घेऊन यायचं. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस चॅनल, कारण हा चॅनल फक्त कंटेंटसाठी नाही, तो एक फॅमिली आहे जिथे प्रत्येक वर्ड एक फिलिंग आहे आणि प्रत्येक पोएम एक कनेक्शन. चला शब्दातून जगाला थोडं अजून सुंदर बनवूया. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय. हॅव अ गुड डे.